हाय, हॅलो, नमस्कार. आज व्लॉग करण्याचं कारण असं, की आज अद्वैतला झाले आहे 9 मंथ्स. सो मी विचार करते काहीतरी सेलिब्रेशन करूया. बट आत्ता वाजले आहेत 8 आणि अजून मी आहे जॉबवर. अद्वैतसाठी ऑनलाईनच Blinkitवरून मी हे कॅक्टस टॉय ऑर्डर केलं होतं. ते 8 मिनिटात येतच आहे. घरी कोणालाही सेलिब्रेशन रिगार्डिंग काहीही आयडिया नाही आहे. सो आता आपण गिफ्ट कलेक्ट करूया आणि घरी जाऊया आणि देऊया सगळ्यांना सरप्राईज. वर्किंग मॉम लाईफ इज नॉट इझी. कामावरून सुटल्यावर असं वाटतं की घरी कधी जाते आणि बाळाला कधी घेते. उद्या आहे क्रिसमस, सो मला रस्त्यात काही हे शॉप्स दिसले. तिथून मी अद्वैतसाठी क्रिसमसचे प्रॉप्स बाय केले. नंतर अद्वैतसाठी सॅन्टा क्लॉसचा ड्रेस बाय केला आणि मी निघाले घरी जायला. एजे मला स्टेशनवर घ्यायला आला होता. नंतर आम्ही केक शॉपमध्ये गेलो, केक बाय केला आणि आम्ही गेलो घरी. घरी गेलो तर अद्वैत खेळत होता. अद्वैतने मला पाहिलं नव्हतं, त्यामुळे तो उड्या मारत होता. ज्या क्षणी त्याने मला पाहिलं त्या क्षणी त्याने धिंगाणा स्टार्ट केला. ऑफिसवरून आल्यावरती अद्वैतचा रोज असाच धिंगाणा असतो. तो रोज असाच रडतो. नंतर आम्ही अद्वैतला हे गिफ्ट ओपन करून दाखवलं. तो त्याच्यासोबत खेळत होता. नंतर केक ओपन केला. सेलिब्रेशनचं काही प्लॅनिंग नसल्यामुळे डेकोरेशनचं काही सामान नव्हतं आणलं. त्यामुळे आम्ही त्याच्या टॉयसोबतच डेकॉर केलं. नंतर त्याचा केक कट केला आणि त्याचा बर्थडे सेलिब्रेट केला. अद्वैतला सेलिब्रेशन, फोटोज काढायला खूप जास्त आवडतं. या टॉयला अद्वैत खूप घाबरत होता. म्हणून त्याला यूज टू होण्यासाठी आम्ही त्याला त्या टॉयसोबत खेळवत होतो. बट ॲट द एंड ऑफ द डे तो त्या टॉयला घाबरतच होता आणि रडायला लागला. स्टिल आय कांट बिलीव्ह अद्वैत 9 मंथचा झाला आहे. असा होता अद्वैतचा 9 मंथ बर्थडे सेलिब्रेशन. थँक्स फॉर वॉचिंग.